नांदेडच्या किनवट नगरपालिकेची निवडणूक ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि भाजप आमदार भीमराव केरामांसाठी प्रतिष्ठेची आहे। गेल्या वेळी पालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती। आता मात्र सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता आहे। दरम्यान निवडणूक आणि शहराच्या विकासाबाबत किनवटकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। एकूण 12 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। आपण सध्या आहोत आज नांदेडच्या किनवट या शहरामध्ये। आमचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार विकासप्रेमी आमदार भीमराव केराम यांच्या माध्यमातून सर्व शहराच्या विकासाचा आराखडा घेतला। आज ज्या ठिकाणी आपण गोंडराचे मैदान आहे ह्या मैदानाच्या ठिकाणी पण गलित वातावरण होतं, जे सर्व स्टेज सर्व सुदृढ केलं। किनवटचा विकास हा खुंटलेला आहे, कारण काय रोडवर रोड झालेले आहेत, रोडवर रोड बांधलेले आहेत, पण रोड समजा खदून खालून एस्टिमेट नुसार काम झालेले नाहीये। किनवट मधले सगळे रोड नाही का रोडावर रोडच झालेले आहेत, वरून डांबरीकरण करून टाकले आणि लोकांना त्या निधीचा गैरवापर करून त्या निधीचा गैरवापर केलेला आहे। सर, भ्रष्टाचार तर झालेलाच नाही, हे खोटे आरोप आहे। पण पैनगंगेच्या तीरावर किनवट मध्ये फक्त माननीय भीमराव केराम साहेबांच्या विकास गंगा वाहिलीची ते लोकांना दिसत नाही, जाणून बुजून डोळे मिटून बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना दिसणार सुद्धा नाही। 5 वर्षाखाली त्याला नाकारलं। कशामुळे नाकारलं? यांनी 15 वर्ष विकासच केला नाही आणि ज्या प्रकारे ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात त्याच्यामुळे आनंददादावर विश्वास ठेवला, त्या प्रकारे या किनवट नगरीचा विकास झालेला आहे। च्या 5 वर्षामध्ये इथे कामं तर भरपूर झाली, पण पूर्ण ही कामे कागदपत्रावर आहे आणि प्रशासक जेव्हापासून लागलं इथं 3 वर्षापासून प्रशासक आहे, त्या प्रशासकच्या काळामध्ये जे 70 कोटीचे यांनी बिलं उचलले ते महाघोटाळा नाही का या भाजप सरकारने इथं केलेला आहे। या महाघोटाळ्यामध्ये त्यांनी नाही का आओ चोरो बांधो भारा, आधा तेरा आधा मेरा या ब्रीद वाक्यानुसार ते सगळे नाही का मलिदा खाण्यासाठी आणि यांना नाही का आज या शहरामध्ये कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, किनवट, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।